खाली काय म्हणजे नाही कुरकुर केली. काय केली? कुरकुर. हालेलुया, हालेलुया. कुरकुर म्हणजे देवाच्या विरोधात आपण बोलतो. कुरकुर म्हणजे देवाला आणि देवाच्या ताकदीला आपण तुच्छ लेखतो. हालेलुया. देव आम्हाला काहीतरी वाटतो. काही लोकांना कुरकुर केली, आम्ही कुरकुर करतो. एवढा आम्ही प्रार्थना करतोय, एवढा आम्ही चर्चला देतोय, एवढा आम्ही चर्चला जातोय, तर आमच्या संग असं का की कुरकुर करणारे यांच्या जीवनात कुरकुरीच भेट नाही. याच्या पलीकडे त्यांना काय भेटणार? हॅलो, काय भेटणार नाही. ते या लोकांना परमेश्वर प्रतिफलच देणार. आणि ती लोक सुद्धा कुरकुर करणारे लोक सुद्धा नाश करतात. तिने देवाच्या परीक्षा घ्यायला बघतात, देवा विरुद्ध कुरकुर करायला बघतात. ते देवाला प्रसन्न संतुष्ट करत नाही. आणि बहुत तुम्हाला वाटायला ना मी परमेश्वरामध्ये आलेलो आहे, आता मी उभा राहिलेलो आहे, देवामध्ये चालत आहे, देव माझ्यामध्ये आलेला आहे, आम्ही बाप्तिस्मा घेतलेला आहे, आम्ही प्रभू भोजन करतोय. तर तुम्हाला असं वाटतं का तर तुम्ही पडू नये म्हणून परमेश्वराच्या मनाकडे दृष्टी लावा, इच्छेकडे दृष्टी लावा, त्याच्या आज्ञा आणि वचनाकडे दृष्टी लावा. हालेलुया. आज कित्येक लोक देवाला प्रसन्न करत नाहीत. प्रसन्न आम्ही करत, आमच्या जीवनाचा देवाला सुगंध जाणं गरजेचं आहे. पवित्रतेचा सुगंध. जसं नोहाने यज्ञ दिलं आणि त्या यज्ञाचा सुगंध देवाला गेला आणि देवाचं मन बदललं. आणि इतकं मन बदललं, परमेश्वर काय म्हणतात, या पुढे मी या सृष्टीचा, जगाचा नाश असा करणार नाही. हालेलुया. किती देवाचं मन बदललं त्या सुगंधाच्या द्वारे. आणि पौल काय म्हणतो की आम्ही ख्रिस्ताचा सुगंध आज लोकांच्या पर्यंत घेऊन जातो. ख्रिस्ताचा सुगंध ते लोकांच्यासाठी, एकेकांना नाशासाठी, एकेकांना तारणासाठी. विश्वास ठेवत नाही त्यांचा नाश होईल, विश्वास ठेवतात त्यांना तारण मिळेल, जीवन मिळेल. हालेलुया, हालेलुया. काही लोक पटण्यात, त्यांना माहित नाही आम्ही पटण्याला आहे, आम्ही उभं होतो आम्ही पटले, हे आम्हाला माहितच नाही. हालेलुया. आणि काही उभे आहेत तिने झपायला पाहिजे, आम्ही आता पडू नये या गोष्टी. मी काय काय सांगत बघा, लक्ष करून ऐका. येशूची परीक्षा घेताना पोटासाठी त्यानं डिमांड हे केली. आज लोक पोटासाठी देवाला सुद्धा सोडायला तयार असतात, पैशासाठी देवाला सोडायला तयार असतात, कामासाठी देवाला सोडायला तयार असतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी देवाला प्रसन्न करण्याच्या गोष्टीकडे लक्षच देत नाही अजून. मी आपल्यामध्ये आनंद करतो, इथं येतो, आजूबाजूला काय होते तेवढं लक्ष देतो. मी डोळे झाकून देवाकडे बघत नाही, काय नाही. मी परमेश्वराचं मन जाणण्याची इच्छा धरत नाही. प्रभू मला वाणी कर, प्रभू मला दर्शन दे, प्रभू मला प्रकटीकरण दे. तू कसा आहेस, तुझं मन काय म्हणतं माझ्याविषयी हे मला कळव. हालेलुया, हालेलुया. कोणता अंगवळ्यामध्ये थकलायचं, कोणतं पळाले की नुसतं बघत राहायचं. आराधना व्हायली की आराधना करायची, गप बसायचं.